हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जान्हवी आजूबाजूला पाहते आणि लगेचच राजवीरला सोडून थोडी मागे जाऊन उभी राहते. आता कुठे जायचे? राजवीर जान्हवीला विचारतो. आता मला कुठेच जायचं नाही, तुम्ही खूप उशीर केलात. जान्हवी थोड्या रागात उत्तर देते. मी काय करू म्हणजे तुम्ही म्हणाल? राजवीर विचारतो. काहीच नाही, घरी जाऊया, असं म्हणत जान्हवी राजवीरचा हात हातात घेते. ठीक आहे, पण कोणाच्या घरी, तुमच्या की माझ्या? राजवीर विचारतो. माझ्या घरी जाऊया, जान्हवी म्हणते. ओके, चला. गाडी तिकडे उभी आहे, राजवीर सांगतो. दोघेही गाडीच्या दिशेने जातात. गाडीत बसून ते थेट जान्हवीच्या घरी पोहोचतात. दोघांचाही मूड काही ठीक दिसत नव्हता. येताना संपूर्ण वेळ ते दोघेही शांतच होते. तुम्ही बसा. काही खाणार का? तुमच्यासाठी काही आणू का? जान्हवी राजवीरला विचारते. इतकी काय घाई आहे हिला? थोडा वेळ तरी माझ्यासोबत राहू द्यायला नको का? एवढी घाई आहे मला मारायची म्हणूनच थेट घरी येऊन घेऊन आली. थोडा वेळ थांबायलाही तयार नाही. राजवीर मनातल्या मनात विचार करतो. ओ हॅलो, कुठे हरवला आहात? जान्हवी त्याला हाक मारते. जान्हवीच्या आवाजाने राजवीर आपल्या विचारातून बाहेर येतो. हो, काही नाही, तो उत्तर देतो. कुठे हरवला होतात? जान्हवी पुन्हा विचारते. काही नाही, फक्त थोडा थकलो आहे, राजवीर सांगतो. काही हरकत नाही, तुम्ही फ्रेश व्हा. मी कॉफी बनवते, जान्हवी म्हणते. कॉफी? राजवीर थोडा अचंबित होऊन विचारतो. काय झालं? जान्हवी विचारते. काही नाही, मी फ्रेश होतो, असं म्हणत राजवीर रूममध्ये जातो. तो अलमारीतून कपडे काढतो आणि बाथरूममध्ये जातो. हळूहळू कपडे उतरवत असताना तो शर्टची बटन उघडतो. समोरच्या आरशात त्याचं प्रतिबिंब दिसत असतं. असं कसं करू शकतेस तू माझ्यासोबत? जान्हवी, मला वाटलं होतं तू माझ्यावर तितकंच प्रेम करतेस जितकं मी तुझ्यावर करतो. फक्त काही पैशांसाठीच तू माझ्या जीवाची किंमत लावलीस. मी कसा विश्वास ठेवू? तूच तीच आहेस का जी माझ्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घ्यायची? मला जरा जरी लागलं तरी तुला वेदना व्हायच्या. राजवीर शॉवर सुरू करतो आणि त्याखाली उभा राहतो. त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतात. तो स्वतःला पूर्णपणे पोकळ निर्जीव वाटू लागतो. इकडे जान्हवी कॉफी बनवून ती बाल्कनीत ठेवते, पण राजवीर अजून आलेला नसतो, म्हणून ती त्याला बोलवायला रूममध्ये जाते. राज, किती वेळ लागतोय? कॉफी तयार आहे, थंड होईल. लवकर या, जान्हवी म्हणते. जान्हवीचा आवाज ऐकून राजवीर पुन्हा विचारातून बाहेर येतो. जान्हवी सोबत घालवलेला प्रत्येक सुंदर क्षण त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. हो, येतोय, तो म्हणतो. इतकी घाई आहे तुला मला मारायची? जान, तेही फक्त काही पैशांसाठी. मी कधी कल्पनाही केली नव्हती की माझं प्रेम इतकं कमकुवत ठरेल. राजवीर मनातल्या मनात स्वतःशीच बोलतो. तो कपडे घालून बाहेर येतो. जान्हवी आधीच बाल्कनीत बसून त्याची वाट पाहत असते. किती वेळ लागतो रे राज तयार व्हायला? तर तुम्ही मुलींपेक्षाही जास्त वेळ घेता, जान्हवी हसत म्हणते. नाही, तसं नाही, राजवीर गोंधळून म्हणतो. असू द्या, चला आधी कॉफी प्या. मी केव्हापासून वाट पाहते. कॉफी थंड होईल, जान्हवी म्हणते. ती राजवीरचा हात धरून त्याला बाल्कनीत घेऊन जाते आणि सोफ्यावर बसवते. स्वतःही त्याच्या शेजारी बसते. ही तुमची कॉफी आणि ही माझी, असं म्हणत जान्हवी त्याला कप देते. तुम्हाला खात्री आहे ना, हीच माझी आणि तीच तुमची? राजवीर विचारतो. हो, नक्की. माझी कॉफी दूध साखरेची आहे आणि तुमची ब्लॅक कॉफी अगदी जहरासारखी, जान्हवी हसत म्हणते. मग तुम्ही एकदा चाखून पाहाल? राजवीर विचारतो आणि कप तिच्या ओठांकडे नेतो. नाही नाही, मला जहर प्यायचं नाही, तुम्हीच प्या, जान्हवी मागे सरकत म्हणते. एकदा तरी ट्राय करा, राजवीर आग्रह करतो. नाही, मला नकोय, जान्हवी ठामपणे सांगते. फक्त एक घोट, असं म्हणत तो कप तिच्या ओठांना टेकवतो. ठीक आहे,
फक्त एकच घोट, त्यापेक्षा जास्त नाही, असं म्हणत जान्हवी कपाला ओठ लावते. पण तेवढ्यातच राजवीर कप मागे ओढतो. काय झालं? जान्हवी आश्चर्याने विचारते. काही नाही, तुम्ही तुमची कॉफी प्या, मी माझी पितो, राजवीर म्हणतो. ठीक आहे, असं म्हणत जान्हवी एक घोट घेते आणि भुवया उंचावत राजवीरला प्यायचा इशारा करते. जान्हवीच्या इशाऱ्यावर राजवीर तिला प्रेमाने पाहतो आणि आपली कॉफी पिऊ लागतो. तुझ्यासाठी जहर सुद्धा मी पिऊ शकतो जान, कारण आता जगून तरी काय करायचे? जिच्यात माझा जीव होता तिलाच माझं जिवंत राहणं नको आहे. तीच मला मारण्याचा कट रचते. मग मी तक्रार तरी कोणाकडे करू? राजवीर मनातल्या मनात स्वतःशीच बोलतो. एक घोट घेतल्यानंतर राजवीरला जाणवलं की त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. त्याने पुन्हा एक मोठा घोट कॉफीचा घेतला, पण तरीही काहीच घडलं नाही. हळूहळू त्याने संपूर्ण कप रिकामा केला. काहीतरी होईल याची तो वाट पाहत होता. कॉफीचा कप बाजूला ठेवताच त्याने जान्हवीला जवळ ओढून आपल्या मिठीत घेतलं. राजवीर आणि जान्हवी दोघंही बाल्कनीत बसले होते. राजवीरची नजर सतत जान्हवीकडेच होती. तिच्याकडून त्याच्या नजरा हटतच नव्हत्या. मात्र जान्हवी बाहेरच्या निसर्गरम्य दृश्याकडे पाहत होती. हवामान खूप छान होतं. गार वारा वाहत होता आणि कधीही पाऊस पडेल असं वाटत होतं. राजवीरने प्रेमाने जान्हवीचे केस तिच्या कानामागे सारले आणि तिला आणखी जवळ ओढत म्हणाला, आय लव्ह यू जान, आय लव्ह यू टू. जान्हवीने त्याच्याकडे वळून त्याच्या डोळ्यात पाहत खूप प्रेमाने उत्तर दिलं. राजवीरने तिचे गाल आपल्या हातात घेतले आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. तो तिला किस करू लागला. जान्हवीनेही आपले हात त्याच्या गळ्याभोवती गुंडाळले आणि तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. राजवीरने जान्हवीला आपल्या मांडीवर बसवलं. त्याचे हात तिच्या केसांत होते. कधी तो तिच्या गालांवर किस करत होता, तर कधी ओठांवर, कधी तिच्या मानेवर. दोघंही एकमेकांच्या खूप जवळ होते. जान्हवीचे हात कधी राजवीरच्या केसात, कधी त्याच्या मानेवर, तर कधी त्याच्या छातीवर फिरत होते. राजवीरच्या उष्ण श्वासांमुळे जान्हवीची धडधड आणि श्वास दोन्हीही वेगाने चालू झाले. त्याचे हात तिच्या कमरेभोवती फिरू लागले. त्याने तिलाच सोफ्यावर आडवं केलं आणि स्वतः तिच्यावर झोपला. राजवीरची उंची 6 फूट होती आणि सोफा लहान असल्यामुळे त्याच्या पायांचा काही भाग खाली लोंबकळत होता. पोझिशन थोडी अस्वस्थ होती, पण त्या क्षणी त्याला याची काहीच जाणीव नव्हती. त्याचे ओठ आता जान्हवीच्या मानेवर फिरत होते. तो तिला वेड्यासारखं किस करत होता. त्याने तिचा टॉप खांद्यावरून खाली सरकवला आणि स्वतःची टी शर्टही काढली. राजवीरचे ओठ आता तिच्या छातीवर होते. तेवढ्यात जान्हवीला जाणवलं की ते अजूनही बाल्कनीतच आहेत. तिने त्याला थांबवत म्हटलं, राज, राज, काय आहे? जान. राजवीर थोडासा चिडून म्हणाला, आपण बाल्कनीत आहोत. जान्हवी हळूच बोलली. राजवीरने आजूबाजूला पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता जान्हवीला उचलून थेट बेडरूममध्ये नेलं. त्याने तिला बेडवर आडवं केलं आणि स्वतःही तिच्यावरच झोपला. तो हळूहळू तिचे कपडे काढू लागला. आज तो नेहमीपेक्षा अधिक आक्रमक वाटत होता. त्याने तिच्या ओठांवर जावाही घेतला. कदाचित त्याचा आतला राग अशा पद्धतीने बाहेर पडत होता. बराच वेळ दोघंही एकमेकात हरून गेले आणि शेवटी थकून झोपून गेले. काय वाटतं, ती मुलगी आपलं काम करेल ना? इकडे माया रवीकडे पाहत म्हणाली, हो मॅडम. रवी आत्मविश्वासाने म्हणाला, तिच्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे, पण ठीक आहे. माया म्हणाली, इतक्या कमी पैशात काम करून देत आहे, आपल्याला अजून काय हवंय? रवी हसत म्हणाला, हो ना, बिचारीला हेही माहीत नाही की राजवीरला मारल्यानंतर तिला आयुष्यभर तुरुंगात खितपत पडावं लागेल. माया थंडपणे म्हणाली. रवी तिथून निघून गेला. फक्त 1 लाखात
माझ्या वाटेतला काटा कायमचा दूर होणार. राजवीर, यावेळी मी तुला तुझ्या आईजवळ पोहोचवणारच. यावेळी तुला कोणीही वाचू शकणार नाही. माया स्वतःशीच पुटपुटले. जान्हवीची झोप उघडली तेव्हा तिला खूप थकवा जाणवत होता. तिच्या शरीरात जागोजागी वेदना होत होत्या. काही ठिकाणी राजवीरच्या चाव्यांचे निशाण होते. तिचे ओठही थोडेसे सुजले होते. ती उठून कपडे घालते आणि वॉशरूममध्ये जाते. जान्हवी उठताच राजवीरचीही झोप उडाली, पण तो तसाच बेडवर पडून राहिला. उठावंसं वाटत नव्हतं. त्याच्या डोक्यात अजूनही जान्हवी आणि माया यांच्यात झालेल्या संभाषणाचे विचार घोळत होते. जानने असं का केलं असेल? ती मला मारू इच्छिते का? माझं मन हे मान्य करायलाच तयार नाही. जिला पैशांचा कधीच मोह नव्हता, ती पैशांसाठी माझा जीव कसा काय घेऊ शकते? जान तर सगळ्यांसाठी इतकी विचार करणारी आहे. माझ्याशी असं कसं करू शकते? तिला विचारावं का की ती माझ्यासोबत आजवर फक्त पैशांसाठीच होती का? नाही, माझं मन ते मानतच नाही. राजवीर स्वतःशीच विचार करत होता. जान्हवी आरशासमोर उभी राहते. तिच्या छातीवर राजवीरच्या चाव्यांचे निशाण दिसत होते. आरशात पाहत ती स्वतःशीच म्हणाली, हा राजहीना. शरीरात वेदना असल्यामुळे ती गरम पाण्याने शॉवर घेते आणि टॉवेलमध्येच बाहेर येते. कपाटातून कपडे काढत ती विचार करते. राज अजून झोपलेत? ती बेडजवळ येऊन म्हणते, उठा ना राज, किती वेळ झोपणार? पण राजवीर काहीच उत्तर देत नाही. बाहेर हवामान खूप खराब झालं होतं. काळे ढग दाटले होते, त्यामुळे खोलीतही अंधार होता. जान्हवी लाईट लावते. राजवीरचे डोळे उघडे असल्याचं पाहून ती त्याच्या छातीवर झोपत म्हणते, उठलात ना? हो. राजवीर तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, काय विचार करताय? जान्हवी त्याला विचारात बुडालेलं पाहून विचारते, काही नाही. तो केसात हात फिरवत म्हणतो, ठीक आहे, आता उठा. असं म्हणत जान्हवी तिथून जायला लागते. तेवढ्यात राजवीर तिचा हात पकडून तिला थांबवत म्हणतो, कुठे चाललीस? कपडे घाल. कपडे घाला. जान्हवी राजवीरला म्हणाली, कशाला? राजवीर हसत उत्तर देतो, काय? जान्हवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. आपण दोघंच तर आहोत घरात, मग कशाची गरज? राजवीर म्हणतो, काहीही. जान्हवी बोलतच होती. तेवढ्यात राजवीर तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढतो. हे काय करताय? जान्हवी घाबरत विचारते. राजवीर तिला हळूच बेडवर झोपवतो आणि स्वतः तिच्यावर झुकत म्हणतो, काहीच नाही. तो आपली नाक तिच्या मानेवर फिरवतो. जान्हवी त्याच्या छातीवर हात ठेवत त्याला दूर ढकलते. हटा, काय करताय? आत्ताच तर काहीच केलं नाही, राजवीर शांतपणे म्हणतो. आणि करणारही नाही, जान्हवी ठामपणे उत्तर देते. का? राजवीर विचारतो. जान्हवी त्याला थोडं मागे ढकलत उठून बसते आणि आपला टॉवेल नीट करते. राजवीरही उठून बसतो. काय झालं जान? राजवीर म्हणत तिच्या टॉवेलकडे हात नेत असतो. आपण तसं विचारही करू नका, माझं अंग प्रचंड दुखत आहे, जान्हवी स्पष्टपणे म्हणते. ती पटकन बेडवरून खाली उतरते. मी काहीच करत नाहीये, राजवीर म्हणतो. आपण उठा, मी कपडे घालून येते. असं म्हणत जान्हवी कपडे घेऊन वॉशरूममध्ये जाते. कपडे घालून ती परत खोलीत येते. राजवीर अजूनही बेडवर पडलेला असतो. आपण अजून उठले नाही? जान्हवी विचारते. उठावंसं वाटत नाहीये, राजवीर उत्तर देतो. इतके आळशी होऊ नका, मी जेवण बनवते, तुम्हीही उठा, जान्हवी म्हणते.
तेवढ्यात राजवीर तिची बाजू धरून तिला पुन्हा स्वतःकडे बोलतो. मला काही झालं तर तुम्ही मला मिस कराल ना? राजवीर हलक्या आवाजात म्हणतो. काय बोलताय? जान्हवी त्याच्या छातीवर हलकसं मारत म्हणते. शक्य आहे ना? राजवीर म्हणतो. चूप, मला काहीही ऐकायचं नाही. असं बोललात तर मी तुमच्याशी बोलणार नाही, जान्हवी रागात म्हणते आणि तिथून निघून जाते. स्वतःच मारायचा सौदा करून आली आहे आणि आता राजवीर स्वतःशीच पुटपुटतो. जान्हवी स्वयंपाकघरात जेवण बनवायला जाते. राजवीर कपडे घालून बाल्कनीत जातो. तो स्वतःच्या विचारात गढून गेलेला असतो. जान्हवी त्याच्यासोबत असं काही करू शकते यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नाही. थोड्या वेळाने जान्हवी खोलीत येते. राजवीर दिसत नाही म्हणून ती स्वतःशीच म्हणते, हा राज कुठे गेलाय? आज खूपच विचित्र वागत आहेत. मायासोबत झालेली डील जान्हवी जवळजवळ विसरूनच गेली होती. तिने मायाला अजिबात गंभीर घेतलं नव्हतं. मायाची खरी भयानक बाजू तिला माहीत नव्हती. स्वतःचं काम साध्य करण्यासाठी माया कुठल्याही थराला जाऊ शकते याची जान्हवीला कल्पनाही नव्हती. ती आपल्या जगात रमलेली होती. तिला माहीत नव्हतं की तिने सिंहाच्या तोंडात हात घातला आहे. बाल्कनीत राजवीर दिसताच जान्हवी त्याच्या जवळ जाते. चला, जेवण तयार आहे, जान्हवी म्हणते. मला भूक नाही, राजवीर थंडपणे उत्तर देतो. का? जान्हवी विचारते. मन नाहीये जान, तो म्हणतो. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? जान्हवी काळजीने विचारते. नाही, सगळं ठीक आहे, राजवीर म्हणतो. मग इतके परेशान का दिसताय? जान्हवी पुन्हा विचारते. थेट समोरून विचारावं का? हो, विचारतोच. राजवीर मनातच म्हणतो, कुठे हरवलात? जान्हवी म्हणते, कुठेच नाही. राजवीर उत्तर देतो. चला ना, थोडं तरी खा, मी वाढते, जान्हवी म्हणत वळते. तेवढ्यात राजवीर तिची बाजू धरून तिला थांबवतो. जान, आज तुम्ही पार्कमध्ये कोणाला भेटलात? राजवीर थेट विचारतो. कोणालाही नाही, जान्हवी लगेच म्हणते. मी पाहिलं होतं तुम्हाला, राजवीर म्हणतो. हो, ती फक्त वाट विचारत होती, जान्हवी सावरत उत्तर देते. इतका वेळ? राजवीर संशयाने विचारतो. हो, तिला नीट समजत नव्हतं, जान्हवी म्हणते. जर मी सांगितलं की तुम्ही काय बोललात ते मला माहीत आहे तर? राजवीर गंभीरपणे म्हणतो. काय? जान्हवी हादरते. तरीही खोटं बोलाल? राजवीर विचारतो. नाही, असं काहीच नाही, जान्हवी गोंधळून म्हणते. सांगायचंच नसेल तर ठीक आहे, मला जाणून घ्यायचंही नाही, राजवीर थंडपणे म्हणतो. आपण तिथे काय बोलणं झालं ते ऐकलं होतं, जान्हवी विचारते. हो, आणि हेही तुम्ही मला मारण्यासाठी तिच्याकडून पैसे घेतलेत, राजवीर म्हणतो. ते जान्हवी काही बोलू शकत नाही. पैसेच हवे तर मला सांगायला हवं होतं, राजवीर वेदनेने म्हणतो. तसं नाहीये, जान्हवी म्हणते. मग कसं आहे जान? राजवीर विचारतो. राज, हे काय करताय? मला भूक लागली आहे, तुमची वाट पाहते आणि तुम्ही इथे उभे आहात, जान्हवी थोड्या वैतागाने म्हणते. जान्हवीचा आवाज ऐकताच राजवीर आपल्या विचारातून बाहेर येतो. हा हा येतोय, राजवीर जान्हवीला म्हणतो. येतोय नाही, चला माझ्यासोबत, असं म्हणत जान्हवी राजवीरचा हात पकडते आणि त्याला स्वतः सोबत घेऊन जाते. ती प्लेटमध्ये जेवण वाढते. आपण एकाच प्लेटमध्ये जेवणार आहोत का? राजवीर हसत विचारतो. अरे, असं का विचारताय? आपण नेहमीच एकाच प्लेटमध्ये जेवतो ना, जान्हवी सहजपणे उत्तर देते. हो, राजवीर म्हणतो. दोघेही शांतपणे जेवतात. नंतर जान्हवी टीव्ही चालू करते. मात्र राजवीरचं लक्ष टीव्हीकडे नसून फक्त जान्हवीकडेच असतं. तर जानने खरंच माझ्या जीवाचा सौदा केला असेल तर मला आत्तापर्यंत का मारलं नाही? इतक्या संधी होत्या त्यांच्याकडे, राजवीर मनातल्या मनात विचार करतो.
मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, राजवीर जान्हवीला म्हणतो. नाही. जान्हवी लगेच उत्तर देते, काहीच नाही. राजवीर विचारतो, नाही? असं का विचारताय? जान्हवी त्याच्याकडे पाहत म्हणते. बाहेर पाऊस पडत होता. जेवण झाल्यानंतर दोघंही बाल्कनीत येऊन बसतात. जान्हवी राजवीरच्या छातीवर डोकं ठेवत आडवी होते. राजवीरचे हात तिच्या पोटावर असतात आणि त्याची हनुवटी तिच्या मानेजवळ टेकलेली असते. किती छान हवामान आहे ना, जान्हवी म्हणते. हो, राजवीर थोडक्यात उत्तर देतो. जान्हवी बोलत राहते आणि राजवीर बहुतेक वेळा मान हलवून किंवा हो म्हणत प्रतिसाद देतो. हे काही नवीन नव्हतं, कारण बहुतेक वेळा बोलणारी जान्हवीच असायची आणि राजवीर शांत ऐकणारा. थकव्यामुळे जान्हवी तिथेच बाल्कनीत झोपून जाते. राजवीर तिला हळूच उचलून बेडवर झोपवतो आणि पुन्हा बाल्कनीत येऊन बसतो. त्याला झोप येत नाही. मला जानला विचारायला हवं होतं. नाही नाही, विचारलेलंच बरं. ती काय सांगणार होती? तिला खोटं बोलायला का भाग पाडू? काय स्पष्टीकरण दिलं असतं ती? त्यांनी माझ्या जीवाचा सौदा केला आहे, राजवीर स्वतःशीच बोलतो. अर्धी रात्र उलटून गेलेली असते. राजवीरच्या डोळ्यात अश्रू भरलेले असतात, पण झोपेचा लवलेशही नसतो. तो फारच उदास असतो. आई गेल्यानंतर पहिल्यांदाच कुणावर त्याने इतकं प्रेम केलं होतं. कुणाच्या असण्याने नसण्याने त्याला इतका फरक पडत होता, ती म्हणजे जान्हवी. तिचा विश्वासघात त्याला सहन होत नव्हता. सकाळ होते. राजवीर स्वतःसाठी कॉफी बनवतो आणि बाल्कनीत बसून ती पीत राहतो. तेवढ्यात जान्हवीची झोप उघडते. तिला दिसतं की राजवीर तिच्या जवळ नाही. राज, तुम्ही उठलात? जान्हवी म्हणते. बेडवरून उठते आणि बाल्कनीत येते. तुम्ही आधीच उठलात? हो, राजवीर उत्तर देतो. मलाही उठवायला हवं होतं, जान्हवी म्हणते. तुम्ही झोपलेली होती, राजवीर शांतपणे सांगतो. अजूनही पाऊस पडतोय, जान्हवी म्हणते. खरंच हलकासा पाऊस अजून सुरूच असतो. आकाशात काळे ढग दाटलेले असतात. हवामान किती छान आहे. काश आज सुट्टी असती, जान्हवी हळूच म्हणते. नसेल जायचं मन करत तर घे ना सुट्टी, राजवीर म्हणतो. नाही, खूप काम पेंडिंग आहे, सुट्टी घेणं शक्य नाही, जान्हवी उत्तर देते. काम पेंडिंग आहे की मला मारायचं आहे, राजवीर मनात विचार करतो. काय झालं? काय बघताय? जान्हवी विचारते. नाही, खूप खूप तुम्ही सुंदर दिसताय, राजवीर म्हणतो. जान्हवी त्याला घट्ट मिठी मारते आणि त्याच्या गालावर किस करते. राजवीरच्या हातात कॉफीचा कप असल्यामुळे तो तिला मिठी मारत नाही. थोड्याच वेळात दोघेही ऑफिससाठी तयार होतात आणि निघून जातात. आकाश अजूनही काळच असतं. आता कळलं जान, मला आतापर्यंत का का मारत नाही ते. घरात मारलं तर संशय तिच्यावर येईल. ऑफिसपर्यंत थांबते. राजवीर स्वतःशीच म्हणतो. आता मला अजून वाट पाहवत नाही. माया रवीला म्हणते. मॅडम, आता तर गुड न्यूज येणारच, रवी आत्मविश्वासाने म्हणतो. किती वर्ष या दिवसाची वाट पाहते, आज काम पूर्ण होणारच, माया म्हणते. ही गुड न्यूज ती आहे, ती नक्की येईल, रवी उत्तर देतो. त्या मुलीवर विश्वास ठेवा, माया आदेश देतो. हो मॅडम, रवी म्हणाला. ऑफिसमध्ये जान्हवी राजवीरसाठी कॉफी घेऊन येते. ही घ्या तुमची कॉफी, ती म्हणते. पण मी तर ऑर्डर दिली नव्हती, राजवीर म्हणतो. तुम्हाला हवी नव्हती, जान्हवी विचारते. नाही, ठीक आहे, तुम्ही आणली आहे तर पितो, राजवीर म्हणतो. जान्हवी केबिनमधून बाहेर जाते. राजवीर कॉफीकडे पाहत राहतो. ती तशीच ठेवलेली असते. ऑफिस उघडायच्या आधीच आली, जान, असं कसं करू शकतेस, तो विचारात हरवतो. थोड्या वेळाने जान्हवी पुन्हा केबिनमध्ये येते आणि कप पाहते. मी तुमच्यासाठी कॉफी आणली होती, पण तुम्ही अजून प्यायलीच नाही, ती म्हणते. हो, ते
राजवीर गोंधळून उत्तर देतो. काय झालंय राज? कालपासून बघते तुम्ही खूप विचित्र वागत आहात, जान्हवी काळजीने म्हणते. असं काहीच नाही, राजवीर जान्हवीला म्हणतो. काहीतरी प्रॉब्लेम आहे, जान्हवी काळजीने म्हणते. नाही, राजवीर थोडक्यात उत्तर देतो. मला सांगा ना, जान्हवी आग्रह करते. खरंच काहीच नाही, राजवीर पुन्हा तेच म्हणतो. मला माहीत आहे, सांगून कदाचित काही फायदा होणार नाही, मी काही मदतही करू शकणार नाही, पण मनातली गोष्ट बोलली की थोडं हलकं वाटतं, जान्हवी शांतपणे म्हणते. असं काही नाही, फक्त कामाचा थोडासा ताण आहे, राजवीर म्हणतो. इतका ताण की तुम्हाला खाणं पिणंही आठवत नाही, जान्हवी विचारते. हो, पितोय, राजवीर म्हणतो. राहू द्या, कॉफी थंड झाली आहे, मी नवीन करून आणते, असं म्हणत जान्हवी उठते. ठीक आहे, राजवीर म्हणतो. जान्हवी त्याच्यासाठी पुन्हा गरम कॉफी घेऊन येते. आता ही प्या, थंड होऊ देऊ नका, ती सांगते आणि तिथून निघून जाते. राजवीर कप उचलतो आणि कॉफीचा घोट घेतो. मला काहीच समजत नाही, जर तिला मला मारायचंच नव्हतं तर माझ्याशी सौदा का केला? नेमकं कशाची वाट पाहते? तो स्वतःशीच पुटपुटतो. ऑफिसची सुट्टी झाली होती. जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये येते. चला ना, घरी जाऊया, ती म्हणते. राजवीर घड्याळाकडे पाहतो. वेळ झाली आहे, जान्हवी म्हणते. हो, तुम्ही जा, राजवीर म्हणतो. काय म्हणजे तुम्ही नाही येणार? जान्हवी आश्चर्याने विचारते. नाही, राजवीर उत्तर देतो. का? जान्हवी विचारते. थोडं काम आहे, तो सांगतो. चला ना, सकाळपासून कामच करताय, जान्हवी आग्रह करते. नाही जान, तुम्ही जा, राजवीर म्हणतो. ठीक आहे, किती वेळ लागेल? मी थांबते, जान्हवी म्हणते. खूप वेळ लागेल, तुम्ही जा, उगाच काळजी करू नका, राजवीर म्हणतो. मी एकटी नाही जाणार, जान्हवी ठामपणे म्हणते. प्लीज जा ना जान, तुम्ही इथे थांबलात तर माझं लक्ष विचलित होईल, काम अजून उशिरा होईल, राजवीर सांगतो. ठीक आहे, जाते मी, जान्हवी नाराजपणे म्हणते. हो, राजवीर म्हणतो. बाय, जान आहे जात आहे, जान्हवी म्हणते. कधी घरी याल? ती विचारते. आज नाही येणार, राजवीर उत्तर देतो. का? जान्हवी विचारते. काम आहे ना जान, तो म्हणतो. काम तर घरीही करता येईल, जान्हवी म्हणते. हो, पण मी माझ्या घरी जाऊन करणार आहे. खूप दिवस झाले घरी जाऊन, राजवीर सांगतो. मग मीही येते, जान्हवी म्हणते. नाही, त्याची गरज नाही, राजवीर थांबवतो. का? मी का नाही येऊ शकत? जान्हवी विचारते. कारण मला काम करायचं आहे, तो म्हणतो. तुम्ही काम करा, जान्हवी म्हणते. तुमच्यासोबत राहून काम होणारच नाही, राजवीर स्पष्ट सांगतो. मी त्रास देणार नाही, जान्हवी म्हणते. बिलकुल नाही, तुम्ही घरी जा, राजवीर ठामपणे सांगतो. ठीक आहे, तुम्ही खूप वाईट आहात, जान्हवी नाराजपणे म्हणते. हो, मला माहीत आहे, राजवीर म्हणतो. जान्हवी केबिनमधून बाहेर येते. बाहेर तिला विक्रम भेटतो. घरी चाललीयस? विक्रम विचारतो. हो, जान्हवी म्हणते. चल, मी ड्रॉप करतो, विक्रम म्हणतो. नाही, जान्हवी नकार देते. का? काय झालं? विक्रम विचारतो. मला थोडं घरचं सामान घ्यायचं आहे, म्हणून मी एकटी जाईन, जान्हवी सांगते. मलाही घ्यायचं आहे, आधी मार्केटला जाऊया आणि मग तुला घरी सोडतो, विक्रम म्हणतो. जर राजने मला विक्रमसोबत जाताना पाहिलं तर तो नाराज होईल, मग मला त्याला मनवावं लागेल, जान्हवी मनातच विचार करते. काय झालं? काय विचार करतेस? विक्रम विचारतो. नाही, मी दी सोबत जाणार आहे, जान्हवी सांगते. हो, तनूला आपण मार्केटमध्येच भेटू, विक्रम म्हणतो. नाही, दी येणार आहे, मी तिची वाट पाहते, जान्हवी म्हणते. ठीक आहे, मीही थांबतो, सगळे मिळून जाऊ, विक्रम म्हणतो. आता काय करू? विक्रम काहीच ऐकत नाही. जान्हवी मनात म्हणते. तुझ्याकडे बाईक आहे ना? जान्हवी विचारते.
हो, पण आज बाईक इथेच ठेवतो. आपण ऑटोनेच जाऊ. विक्रम म्हणतो. सॉरी, पण तुम्ही येऊ शकत नाही. जान्हवी ठामपणे म्हणते. का? विक्रम विचारतो. आमचं गर्ल्स आउटिंग ठरलं आहे त्यामुळे. जान्हवी म्हणते. हो ना, मुलींना शॉपिंग करायला किती आवडतं. तर तुम्ही याल ना? जान्हवी विक्रमला म्हणाली. ठीक आहे, ठीक आहे. आपण दुसऱ्या दिवशी जाऊ. असं म्हणत विक्रम तिथून निघून गेला. विक्रम जाताच जान्हवी मनातल्या मनात पुटपुटली. थँक गॉड, नाहीतर राजला कळलं असतं, नुसताच रागात माझ्यासोबत फिरला असता. जान्हवी घरी निघून गेली. राजवीरच्या विचित्र वागणुकीमुळे तिचा मूड आधीच खराब होता. शॉवर घेतल्यानंतर ती स्वतःसाठी जेवण बनवायला किचनमध्ये गेली. तेवढ्यात दाराची बेल वाजली. यावेळी कोण असू शकतं? राज तर नक्कीच नाही. तेच असतील का? पण त्यांनी तर माझ्यासोबत यायला साफ नकार दिला होता. पण कदाचित त्याचंही मन रमत नसेल. हो, राजच असतील, असं म्हणत जान्हवी स्वतःशीच बोलत होती. ती पटकन दार उघडायला गेली. आता सांगतेच त्यांना, मी बोलले होते तेव्हा नकार दिला होता, मग आता कशाला आलात? जान्हवीने दार उघडलं आणि तिचे डोळे विस्फारले. काय झालं? मला पाहायची अपेक्षा नव्हती वाटते, माया थंड आवाजात म्हणाली. म्हणजे? जान्हवी काही बोलण्याआधीच माया तिला बाजूला ढकलत घरात शिरली. तिच्या मागोमाग रवीही आत आला. माया घरात येताच सगळीकडे नजर फिरवू लागली. ओ नाईस, सोफ्यावर बसत माया म्हणाली. जान्हवी अजूनही दारातच उभी होती. तिला क्षणभरही आठवलं नाही की तिने राजवीरला मारण्याची सुपारी घेतलेली आहे. तिथे कशाला उभी आहेस? आत ये, हे तुझंच घर आहे, माया म्हणाली. हो हो, येते, म्हणत जान्हवी दार पकडून तिथेच थांबली होती. खूप छान घर आहे तुझं, माया म्हणाली. जी, तुम्ही इथे? जान्हवी गोंधळून म्हणाली. का? अपेक्षा नव्हती वाटतंय, माया टोचून म्हणाली. नाही म्हणजे? जान्हवी गडबडली. या एरियामध्ये घर घेणं म्हणजे चांगल्या चांगल्यांची घाम काढणारी गोष्ट असते. तुझं घर इथे आहे. इंटेरियरचं लाखोंचं वाटतंय. दिसतंय की हा तुझा पहिला केस नाही. खूप अनुभवी वाटतेस, माया म्हणाली. जी, जान्हवी पूर्णपणे गोंधळी होती. ही एक नंबरची कमाई वाटत नाही. किती लोकांना आत्तापर्यंत संपवलंस? माया थेट विचारते. जी, काय बोलताय? जान्हवी घाबरत म्हणाली. जे ऐकतेस तेच, माया म्हणाली. दिसायला खूप भोळी वाटते. कोणालाही संशय येत नसेल. आरामात काम करून निघून जात असशील, रवी म्हणाला. बरोबर बोलतोयस, पण हे लक्षात ठेव, तुझ्या भोळ्या चेहऱ्यावर आम्ही फसवू शकत नाही, माया कठोरपणे म्हणाली. नाही नाही, जान्हवी घाबरून म्हणाली. जी, काय लावतेस? काम अजून का झालं नाही? आजच पहिलं काम करायचं ठरलं होतं ना, तो अजून जिवंत का आहे? पैसे काय शोभेसाठी दिले होते? माया संतापात ओरडली. नाही, मी केलं होतं, पण जान्हवी अडखळत म्हणाली. पण काय? माया डोळे वटारत म्हणाली. मी त्यांच्या कॉफीत गोळ्या टाकल्या होत्या, पण जान्हवी थरथरत बोलली. काय गोळ्या टाकल्या होत्या तर तू मेला का नाही? आम्हाला वेड्यात काढतेस का? तुला काय वाटतं, तू आम्हाला मूर्ख बनवशील? माया चिडून ओरडली. नाही, मी कॉफी दिली होती, पण ते कामात बिझी होते. त्यांनी कॉफी प्यायलीच नाही. कॉफी थंड झाली म्हणून त्यांनी ती फेकून दिली. मी काय करणार? जान्हवी रडवेल्या आवाजात म्हणाली. मग काय, पूर्ण दिवसभर त्यांनी पुन्हा कॉफीच प्यायली नाही का? माया संशयाने विचारलं. प्यायली होती, पण तुमच्या सांगण्यावरून मी सगळ्या गोळ्या एकाच वेळी टाकल्या होत्या. त्या आधीच वाया गेल्या. माझ्याकडे अजून नव्हत्याच की, मी जान्हवी म्हणाली. ठीक आहे, माया थंडपणे म्हणाली. रवी, आधी तपास करून घे.
ती खरं बोलते की नाही. मग जाऊन तिला अजून पॅकेट्स दे. मायाने आदेश दिला. जी मॅडम. असं म्हणून रवी खाली गेला आणि थोड्याच वेळात विषाच्या गोळ्यांचे पॅकेट्स घेऊन परत आला. मॅडम, कॉल करून खात्री केली आहे, ती खरंच सत्य बोलते. रवी म्हणाला. हे घे, आता कुठलाही बहाणा चालणार नाही, असं म्हणत त्याने गोळ्या जान्हवीकडे दिल्या. उद्या सूर्य मावळण्याआधी मला टीव्हीवर राजवीरच्या मृत्यूची बातमी पाहिजे, माया थंडपणे म्हणाली. जी. जान्हवी कुजबुजली. आणि जास्त शहाणपणा दाखवायचा प्रयत्न करू नकोस, असं म्हणत माया आपल्या पर्समधून रिव्हॉल्वर काढून जान्हवीच्या डोक्यावर ठेवते. नाहीतर सगळ्यात आधी तुलाच उडवेन. जी. जान्हवी रडत म्हणाली. लक्षात ठेव, माझी नजर प्रत्येक क्षणी तुझ्यावर आहे. तू कुठे जातेस, कुठून येतेस, कुणाला भेटतेस, सगळं मला माहिती असतं. जर काहीही चलाकी केलीस तर आधी तुलाच संपवेन. तुझ्या घरच्यांनाही कळणार नाही की तू कुठे गायब झालीस, माया धमकावत म्हणाली. जी. मला समजलं, जान्हवी थरथरत म्हणाली. गुड. उद्या काम झालंच पाहिजे. तो कॉफी पियेपर्यंत गोळ्या टाकत राहा. हे पॅकेट्स पुरेसे आहेत, माया म्हणाली. जी. जान्हवी म्हणाली. चल रवी, माया म्हणाली. दोघं तिथून निघून गेले. ते जाताच जान्हवी जोरजोरात रडायला लागली. ती तिथेच खाली बसली. हे काय केलं मी? आता ते मला सोडणार नाहीत. आता तर माझा अंतच आहे. जान्हवी स्वतःशीच पुटपुटली. आज या जगातला माझा शेवटचा दिवस आहे. राजबरोबरच म्हणत होते, मला या सगळ्यापासून दूर राहायला हवं होतं. आता काय करू? राजशी बोलू का? नाही, नाही. काय करू देवा, प्लीज हेल्प कर. माझं डोकंच चालत नाहीये. असं म्हणत जान्हवी स्वतःलाच दोष देत होती. ती आतल्या खोलीत गेली आणि थकून बेडवर आडवी झाली. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मध्येच तिचा फोन वाजला, पण तिने तो उचलला नाही. मी काय करू? राजला सांगू की नको? सांगितलं तर त्याच्या जीवाला धोका होईल. आधीच त्या बाई त्याच्या जीवावर उठल्या आहेत आणि जर त्यांना कळलं की मीच त्यांच्या जीवाचा सौदा त्यांच्या सगळ्यात मोठ्या शत्रूसोबत केला आहे, तर ते काय विचार करतील? त्यांना खूप वाईट वाटेल. नाही नाही, मी त्यांना सांगू शकत नाही, असं म्हणत ती मनातच राजवीरशी बोलत होती. फोन राजवीरचाच होता. जान्हवीने तो उचलला नाही. राजवीर स्वतःशीच विचार करू लागला. इतक्या लवकर झोपली असेल का? की माझ्यावर राग आहे? हो, नक्कीच रागावली असेल. छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच रुसते. घरी जाऊन पाहू का? नाही, उद्या सकाळीच बोलू. जान्हवीला संपूर्ण रात्र झोपच लागली नाही. रडता रडताच रात्र कशी गेली तिलाच कळलं नाही. डोळे सुजले होते. रात्रीचं जेवण तिनं केलंच नव्हतं आणि सकाळीही काहीही न खाता ती ऑफिसला जायला तयार झाली. राजवीरचा पुन्हा फोन आला. स्क्रीनवर त्याचं नाव चमकत होतं. क्षणभर पाहूनही तिने फोन उचलला नाही. पुन्हा फोन आला. तेव्हा मात्र तिने कॉल घेतला. काय झालं जान? फोन का उचलत नव्हतीस? राजवीरने विचारलं. मी ऑफिससाठी तयार होत होते, जान्हवी उत्तरली. ओ गुड. मी वाटेतच आहे, तुला पिक करायला येतोय. तो बोलत असतानाच जान्हवीनं त्याला थांबवत म्हटलं. नाही. का? का नाही? राजवीरने आश्चर्याने विचारलं. नाही, तुम्ही येऊ शकत नाही, ती ठामपणे म्हणाली. का नाही येऊ शकत? तो पुन्हा विचारू लागला. बस नाही येऊ शकत. माझ्यावर राग आहे का? कालच्या गोष्टीसाठी? ठीक आहे, मी येतो. बसून शांतपणे बोलू. राजवीर म्हणाला. नाही नाही, म्हटलं ना मी, तुम्ही मला घ्यायला येऊ नका. जान्हवीचा आवाज थरथरत होता. पण का? कारण तरी सांग. राजवीर आग्रह करत होता. क्षणभर गोंधळून ती म्हणाली. विक्रम मला घ्यायला येतोय. हो, विक्रम खालीच थांबला आहे. जान, हे काय बोलतेस? हा कसला बदला आहे?
असं काही नाही. त्याला फोन करून नकार दे. मी येतोय तुला घ्यायला, राजवीर म्हणाला. नाही, मी करू शकत नाही, ती घाबरून म्हणाली. का नाही करू शकत? तो विचारतच ती घाईघाईने म्हणाली, कारण कारण तो आधीच खाली उभा आहे, माझी वाट पाहतोय. मी कसं नकार देऊ? ठीक आहे, बाय, ऑफिसमध्ये भेटू. हे बोलून तिने पटकन फोन कट केला. देवाचे आभार, नाहीतर राज त्या बाईच्या नजरेत आले असते तर काय झालं असतं कुणास ठाऊक. मी त्यांचा जीव धोक्यात घालू शकत नाही आणि त्यांना सत्य सांगूही शकत नाही. सांगायचं तरी काय? फक्त त्यांना वाचवण्यासाठी मी होकार दिला, पण त्यानंतर काय होईल याचा विचारच केला नव्हता. असं म्हणत तिने खोल श्वास घेतला आणि घाईघाईने ऑफिससाठी निघाली. यू टर्न घ्या, ऑफिसला जाऊया, राजवीरने ड्रायव्हरला सांगितलं. ऑफिसमध्ये पोहोचताच त्याची नजर जान्हवीकडे गेली. ती बसमधून उतरत होती. तिच्यासोबत विक्रम नव्हता. त्याने आजूबाजूला नीट पाहिलं, पण विक्रम कुठेच दिसत नव्हता. तिने सांगितलं होतं की ती विक्रम सोबत येणार आहे, पण तो तर इथे नाही आणि तो नेहमी बाईकवर येतो. पण जान्हवी बसने आली आहे. आजकाल किती खोटं बोलायला लागली आहे. तो मनातच पुटपुटला. तो आपल्या केबिनमध्ये गेला आणि जान्हवीला फोन करून तिला आत बोलावलं. सर, तुम्ही बोलावलं? जी, केबिनमध्ये येताच म्हणाली. काय झालं जान, अजूनही नाराज आहेस का? राजवीरने विचारलं. नाही, मी का नाराज असेन? ती टाळाटाळ करत म्हणाली. नाराज नसशील तर मला सर का म्हणतेस? तो थोडा हसत म्हणाला. मग काय म्हणू, तुम्ही माझे बॉस आहात म्हणून सरच म्हणेन ना. जान्हवी उत्तरली. अच्छा, तू रडली होतीस का? राजवीरने गंभीरपणे विचारलं. नाही, मी का रडेन? ती लगेच म्हणाली. तुझ्या डोळ्यातून सगळं कळतंय. तो शांतपणे म्हणाला. नाही, काल मी झोपले नव्हते म्हणून. ती कारण देत म्हणाली. आणि का झोपली नाहीस? तो विचार करू लागला. मी मूव्ही पाहत होते. असं म्हणत तिने नजर खाली घातली. पूर्ण रात्र? राजवीर जान्हवीला विचारतो. हो, जान्हवी उत्तर देते. कोणता सिनेमा इतक्या तासांचा असतो? राजवीर पुन्हा विचारतो. 3 पार्ट होते, मी तिन्ही पाहिले म्हणून, जान्हवी शांतपणे सांगते. जान, आजकाल मला असं का वाटते की तू खूप जास्त खोटं बोलायला लागली आहेस? राजवीर गंभीर स्वरात म्हणतो. नाही, तसं काही नाही, जान्हवी घाईघाईने म्हणते. ठीक आहे, जा, 2 कप कॉफी घेऊन ये, आपण दोघं मिळून पिऊ. राजवीर म्हणतो. नको, म्हणजे तुम्ही कॉफी पिता, मग म्हणता की झोप लागत नाही, जान्हवी काळजीने म्हणते. आता थोडीफार झोप लागते, जा ना, कॉफी घेऊन ये, आपण एकत्र पिऊ, राजवीर आग्रह करतो. नाही म्हणाले ना मी, आज पूर्ण दिवस तुम्हाला कॉफी मिळणार नाही, जान्हवी ठामपणे म्हणते. पूर्ण दिवस? राजवीर आश्चर्याने विचारतो. हो, जान्हवी उत्तर देते. पण कुठल्या आनंदात? राजवीर हसत विचारतो. काही नाही, तुम्ही खूप कॉफी पिता, ती आरोग्यासाठी चांगली नाही. 1 दिवस तरी कॉफीशिवाय राहू शकत नाही का? त्याच्यासाठी कॉफी जास्त महत्त्वाची आहे, जान्हवी म्हणते. ठीक आहे, नाही पिणार, बस, राजवीर म्हणतो. असं म्हणत जान्हवी तिथून निघून जाते. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. राजवीर जान्हवीला आपल्या केबिनमध्ये बोलावतो. तुम्ही बोलावलं? जान्हवी विचारते. हो, आज लंचला बाहेर जाऊया, राजवीर सुचवतो. नाही, जान्हवी लगेच नकार देते. काय नाही, सकाळपासून काहीही म्हटलं की तू नाहीच म्हणतेस. आपण एकत्र लंच करणार आहोत, चल, राजवीर म्हणतो. नाही, मला नाही जायचंय, माझा मूड नाही, जान्हवी उत्तर देते. ठीक आहे, बाहेर नाही जायचं तर तूच काहीतरी छान बनव,
आपण इथेच बसून खाऊ, राजवीर म्हणतो. नाही, जान्हवी पुन्हा नकार देते. काय नाही जान, प्रत्येक गोष्टीला नाहीच. काय झालंय तुला? राजवीर काळजीने विचारतो. मी बनवू शकत नाही. तुम्ही बाहेरूनच काहीतरी खा, जान्हवी म्हणते. का? का बनवू शकत नाहीस? राजवीर विचारतो. मला खूप झोप येते आणि काम करायचाही मूड नाही. खूप थकवा जाणवतोय. माझ्याकडून स्वयंपाक होणार नाही, जान्हवी सांगते. आणि रात्रभर चित्रपट पाहिलेत, राजवीर टोमणा मारतो. हो सॉरी, आज तुम्ही बाहेरूनच खा, जान्हवी म्हणते. ठीक आहे, मी बाहेरून ऑर्डर करतो. आपण दोघं मिळून लंच करू, राजवीर म्हणतो. नको, तुम्ही बाहेर जाऊनच लंच करा, जान्हवी म्हणते. पण तूच तर म्हणालीस की तुला बाहेर जायचं नाही, राजवीर म्हणतो. मला नाही जायचं, पण तुम्ही जाऊ शकता ना, जान्हवी शांतपणे म्हणते. पण आपण एकत्र लंच करणार होतो ना, राजवीर म्हणतो. मी तुमच्यासोबत लंच करू शकत नाही, जान्हवी म्हणते. का? का नाही? राजवीर विचारतो. कारण मी विक्रमला वचन दिलं आहे की मी त्याच्यासोबत लंच करणार आहे, जान्हवी सांगते. हे काय आहे जान? ठीक आहे, मग मला लंच करायचाच नाही, राजवीर रागाने म्हणतो. राज, तुम्ही माझी एक छोटीशी गोष्टही मानू शकत नाही का? जान्हवी रडत म्हणते. काय झालं जान? रडतेस का? प्लीज रडू नकोस, असं म्हणत राजवीर खुर्चीतून उठून तिच्या जवळ जातो. तो तिचे अश्रू पुसतो. काय झालं जान? प्लीज रडू नकोस, तो मृदू स्वरात म्हणतो. मी काय करू? तुम्ही माझं काहीच ऐकत नाहीत, जान्हवी रडत म्हणते. ठीक आहे, ठीक आहे, मी बाहेर जाऊन लंच करतो, पण तू रडू नकोस, असं म्हणत राजवीर तिला मिठीत घेतो. जान्हवी राजवीरच्या केबिनमधून बाहेर येते. एक खोटं लपवण्यासाठी 1000 खोटी बोलावी लागतील, असं मला वाटलं नव्हतं, ती मनातल्या मनात स्वतःशीच म्हणते. जान्हवी डोकं धरून बसलेली असते. तिला काहीच कळत नव्हतं की आता काय करावं. आज माझा या पृथ्वीवरचा शेवटचा दिवस आहे, ती स्वतःशीच पुटपुटते. जान्हवीला काय झाले? इतकं विचित्र वागणं का करते? अशा बेरुखीपेक्षा विष देऊन मारलं असतं तर बरं झालं असतं, राजवीर मनातल्या मनात म्हणतो. त्याला तिचं वागणं अजिबात समजत नव्हतं. ऑफिसची वेळ संपत आली होती, म्हणून जान्हवी घरी जाण्याची परवानगी विचारण्यासाठी राजवीरच्या केबिनमध्ये जाते. राजवीर लॅपटॉपमध्ये व्यस्त असतो. राज, माझी वेळ झाली आहे, मी घरी जाऊ का, जान्हवी विचारते. जान्हवीचा आवाज ऐकून राजवीर लॅपटॉपमधून नजर वर करून तिच्याकडे पाहतो. माझं थोडंसं काम बाकी आहे, ते पूर्ण झालं की आपण निघू, तो म्हणतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.